महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गत्रे। एक मोठी बातमी समोर येते। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे। अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशन शिवभक्तांकडून शाईफेक केली जाते। तर प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हे काही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या समोर येत आहे, ज्यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करण्यात आली आहे। शिवधर्म फाउंडेशन शिवभक्तांकडून शाईफेकचा प्रकार घडलेला आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य समोर येत आहे, ज्यामध्ये शाईफेक केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशन शिवभक्तांकडून हा शाईफेकचा प्रकार घडलेला आहे। प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झालंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवधर्म संघटनेने मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं। त्यावेळेला संभाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची मागणी करत काय इशारा दिला होता आपण बघूया। या अशा नालायक संघटना आणि अशी नालायक विचाराची लोक संभाजी महाराजांचं नाव कुठेतरी हॉटेल, लॉज, पान शॉप, बिअर बार अशा ठिकाणी देऊन त्या नावाची विटंबना करत आहे। आणि खऱ्या अर्थाने संभाजी ब्रिगेडला जे नाव आहे संभाजी ब्रिगेड, त्यातलं प्रथम नाव संभाजी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणार आहे। आणि रोज आणि वारंवार जनमानसातनं या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा घोर विटंबना होत आहे। राजकीय युती होणार का याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगलेली आणि दरम्यान शिवसेना उभाटाचं मुखपत्र सामनामधून या युतीबाबत रोखठोक भूमिका मांडण्यात आलेली आहे। हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाहीये। ती युती होणं गरजेचं आहे अशी भूमिका सामनामधून स्पष्ट करण्यात आली आहे। दिल्ली महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना आहे असाही या लेखामध्ये उल्लेख केला आहे। गेल्या काही दिवसांआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवरती भाष्य करू नये असे आदेश दिलेत। राज ठाकरेंच्या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झालाय। मात्र आता संभ्रम नको असं आवाहन रोखठोकद्वारे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे युतीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे। आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू। आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल। पुढची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कबड्डी संघटनेमध्ये काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबलाय, तसंच संस्था मोठीत ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत। त्यामुळे आता कबड्डीमध्ये मला पुन्हा लक्ष घालावं लागेल असा सूचक इशारा शरद पवारांनी दिलाय। तर राज्य कबड्डी संघटनेचे अजित पवार हे अध्यक्ष असून अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरती थेट नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता कबड्डी संघटनेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। कबड्डी आहे हा गेम जो आहे, हा जो खेळ आहे, त्याच्यातलं जे कसब आहे त्याच्यावर कुठेतरी आक्रमण होते का काय असं त्या ठिकाणी म्हणून त्याच्यात लक्ष घालावं लागेल। मी जाहीरपणानं कबूल करतो की अलीकडे माझं लक्ष या कामात नव्हतं, पण एकंदर स्थिती ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे। आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील याची काळजी ती घ्यावी लागेल या निष्कर्षाची मी आहे। विरुद्ध शरद पवार असं दिसतंय का? त्यामध्ये जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। मग ती तू कर किंवा आणखी कोणी दुसऱ्या